हनुमंताला महादेवांचा 11वा रुद्र अवतार असल्याचं म्हटलं जातं आणि ते प्रभू श्री रामाचे उत्कट भक्त आहे। हनुमानजींचा जन्म वानर जातीमध्ये झाला। त्यांच्या आईचे नाव अंजना आणि वडील वानराज केसरी असे आहे। यामुळे त्यांना अंजनाय आणि केसरीनंदन या नावाने देखील ओळखलं जातं। सूर्याच्या वरातून सुवर्ण निर्मित सुमेरू येथे केसरीचे राज्य होते। त्यांची अति सुंदर अंजना नावाची स्त्री होती। एकदा अंजना यांनी शुचिस्नान करून सुंदर वस्त्राभूषण परिधान केले। त्यावेळी पवनदेवाने त्यांच्या कर्णरंध्रात दाखल होऊन आश्वस्त केले की आपणास सूर्य, अग्नी आणि सुवर्णासारखा तेजस्वी, वेदज्ञाता, महाबली पुत्र प्राप्त होईल आणि तसेच घडले। अंजनाच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला। 2 प्रहरानंतर सूर्योदय होताच त्याला भूक लागली। आई फळ घेण्यास गेली तर इकडे लाल वर्णाच्या सूर्याला फळ समजून हनुमानाने त्याला धरण्यासाठी आकाशात उडी मारली। त्या दिवशी अमावस्या असल्यामुळे सूर्याचा ग्रास करण्यासाठी राहू आला होता, परंतु हनुमानाला दुसरा राहू समजून त्याने पळ काढला। तेव्हा इंद्राने हनुमानाने वज्रप्रहार केला, याने त्यांची हनुवटी वक्र झाली। तेव्हापासून ते हनुमान म्हणून ओळखले जातात। इंद्राच्या या दृष्टपणाला शिक्षा देण्यासाठी पवनदेवाने प्राण्याचे वायू संचलन थांबविले। तेव्हा ब्रह्मादी सर्व देवतांनी हनुमानास वर दिले। ब्रह्मांनी अमितायू, इंद्राने वज्राने पराभूत होण्याचा, सूर्याने आपल्या शतांश तेज युक्त आणि संपूर्ण शास्त्र तज्ञ असण्याचा, वरुणांनी पाश आणि पाण्यापासून अभय राहण्याचा, यमाने यमदंडाने अवध्य आणि पाशने नष्टन होण्याचा, कुबेरांनी शत्रुमर्दिनी गदाने निःशंख राहण्याचा, शंकराने प्रमत्त आणि अजेय योद्धांवर विजय प्राप्त करण्याचा आणि विश्वकर्माने मयद्वारे निर्मित सर्व प्रकाराचे दुर्बोध्य आणि असह्य अस्त्र, शस्त्र व यंत्रादीने काहीही क्षती होण्याचं वर दिलं। या सर्व प्रकारांच्या वर प्राप्तीमुळे हनुमान यांनी अमित पराक्रम केले, जे जगप्रसिद्ध आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।